आज आपण थालीपीठ करूयात. त्यासाठी मी 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर आलं आणि यासोबतच तुम्ही दोन किंवा ज्या अकॉर्डिंग तुम्ही खाता त्यानुसार तुम्ही मिरची पण घेऊ शकता. चला तर मग आपण याची फाईनली पेस्ट नाही करू, पण आपण याला क्रश करून घेऊयात. हे बघा, मी ह्या पद्धतीने असं वाटून घेतलेलं आहे जाडसर. याच पद्धतीने तुम्हीही वाटून घ्या. त्याचबरोबर मी मध्यम आकाराचे 3 कांदे घेतलेले आहेत आणि थोडीशी कोथिंबीर. हे बघा, मी असा जाडसर कांदा घेतलेला आहे. त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर आणि इकडे हे आलं आणि लसूण याची पेस्ट मी घेतलेली आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. याच पद्धतीने तुम्हीही जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. या पद्धतीने मग आपण थालीपीठ करायला सुरुवात करूयात. मी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 2 कप या मेजरमेंटने, आणि ह्याच मेजरमेंटने हे हरभऱ्याचं पीठ आहे ते बी मी घेतलेलं आहे. ते यामध्ये टाकून घेऊयात. यामध्ये तुम्हाला आवडीनुसार तुम्ही पीठ ॲड करू शकता. यामध्ये तुम्ही ज्वारीचं पीठ आणि तांदळाचं पीठ ॲड करू शकता. तुम्हाला जे पीठ आवडत असतील ते तुम्ही यामध्ये घालू शकता. त्याचबरोबर आपण आता यामध्ये हे आपण कट केलेले कांदे, कोथिंबीर आणि आलं आणि लसूण, यामध्येच तुम्ही जिरे पण ॲड करू शकता. जेव्हा आपण पेस्ट करतो ना तेव्हा हे सगळं मी एकत्र टाकून घेत आहे. हे बघा, असं टाकून घ्यायचं आहे. त्याचनंतर आपण यामध्ये मीठ ॲड करूयात. टेस्टनुसार केलं तरी चालेल. हे मी 1 चमचा करत आहे. हे थोडं आणखी. त्यानंतर हळद. त्यानंतर 2 चमचे मिरची पावडर. टेस्टनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. ही 2 चमचे घेतलेली आहे. मला थोडी कमी वाटते, सो मी पुन्हा ॲड करते थोडीशी. त्यानंतर यामध्ये जिरे हे मी क्रश करून टाकते. अजवाईन, तुम्ही जिरे आलं आणि लसूणमध्ये जर ग्राइंड केले तरीही चालेल. आणि त्याचबरोबर आता आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे एकत्र. त्याच पद्धतीने मी दाखवते त्याच पद्धतीने तुम्हीही मिक्स करून घ्या. सगळं मिक्स झालेलं आहे. त्यानंतर मी हे थोडं पाणी घेतलेलं आहे गरम करून, ते बी मी यामध्ये टाकते. तसं घेतलं तरीही चालेल. आणि हे थोडं थोडं करून मी पीठ मळून घेत आहे. लागेल तसं पाणी टाकत जायचं. आणि आपण जसं थालीपीठला करतो तसंच पीठ करायचं आहे. म्हणजे थालीपीठच करतोय. जसं आपण पीठ चुरतो, मळतो, त्याप्रमाणेच हेही पीठ मळायचं आहे. हे पीठ माझं मळून झालेलं आहे. त्याचबरोबर मी 1 कप पाणी घेतलेलं आहे आणि हा रुमाल आपल्याला थालीपीठ करायला लागेल. त्यानंतर मी गोळा घेतली थालीपीठ करायला.
असा घ्यायचा आहे, मध्यम आकाराचा. बघू शकता. आणि आपण याच पद्धतीने मी दाखवते त्या पद्धतीने तुम्हीही असंच थालीपीठ छोटे छोटे करून घ्या. बघू शकता या पद्धतीने मी थालीपीठ केलेलं आहे. आता याला होल्ड्स करून घेऊया. याच पद्धतीने तुम्ही करून घ्या. आणि आता हे आपण तव्यावर टाकूया. आपलं थालीपीठ झालेलं आहे. आता हे आपण शेकून घेऊया. पाणी लावून घेऊया. बघा, बघू शकता तुम्ही. मस्त असं खमंग थालीपीठ झालेलं आहे. त्यावरून मी असं ऑइल टाकते. तुम्ही घी वापरू शकता. गॅस मीडियम लो करून घ्यायचा आणि थालीपीठ थोडं शेकू द्यायचं, म्हणजे इझिली निघेल. 2 सेकंद याला छान असं भाजू द्यायचं. आणि नंतर याला दोन्ही साईडनी असं बघा किती छान असा कलर आलेला आहे. ऑइल टाकते. सुंदर असं आपलं थालीपीठ झालेलं आहे. याला मीडियम लो वर आपण शिकून घ्यायचं. हे तुम्ही दही सोबत, लोणचं सोबत किंवा तुम्हाला हवं तसं खाऊ शकता. असंही खाऊ शकता. हे दुसरं त्याच पद्धतीने आता सगळे थालीपीठ आपण असेच याच पद्धतीने असे थापून घ्यायचे. यामध्ये तुम्ही गरम मसालाही ॲड करू शकता. माझा राहिला होता, मी ते नंतर ॲड केला. असं पाणी लावून इव्हनली स्प्रेड करायचे. बघू शकता छान असं थालीपीठ झालेलं आहे. आता याला होल्ड्स करून घ्यायचे. आणि आता हे तव्यावर टाकून घेत आहे मी. असं पाणी लावून काढल्यानंतर इझिली निघतं. हे बघा या पद्धतीने. गॅस हा मीडियम लो राहू द्यायचा. त्यानंतर यावर ऑइल टाकून द्यायचं
आधीच्याप्रमाणेच सगळं प्रोसेस करायची आपल्याला आणि सगळे थालीपीठ असेच याच पद्धतीने आपल्याला करायचे आहेत. हे बघा, बघू शकता तुम्ही गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. शेकलं की इझिली निघतं, गडबड करू नका काढण्यासाठी. बघू शकता छान असं आपलं थालीपीठ झालं आहे. हे दही सोबत लोणचं सोबत अप्रतिम लागतं. तुम्ही यामध्ये घी पण टाकू शकता.